साधा भात इतका चविष्ट होऊ शकतो ह्यावर कदाचित तुमचा नाही विश्वास बसणार, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं चित्रान्न जर तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. चित्रान्न करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेऊयात. तांदूळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. फार असा रगडून चोळून धुवायचा नाही, म्हणजे तो तुटतही नाही. पावडरी मारलेलं जे पांढरं पाणी असतं ते आपण काढून टाकायचं. पाणी काढताना भांड्याखाली असा हात ठेवायचा म्हणजे तांदूळ सांडले तरी ते हातावर आणि वायाही जात नाहीत. ह्याच पद्धतीने अजून एकदा तांदूळ धुवायचे. 1 वाटी तांदूळाला बरोबर 1.5 वाटी पाणी घालून भात शिजवायचा. पाणी जास्त झालं तर भाताचा गिचका होतो आणि चित्रांना नीट होत नाही. 3 शिट्ट्या करून हा भात आपण शिजवून घेऊयात आणि तो थंडही करून घेऊयात. थंड झालेला भात आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे, पण मोकळा करून घेत असताना त्याची शीतं अखंड राहतील ह्याची काळजी घ्यायची. चित्रान्नाचा मसाला करून घेण्यासाठी गॅसवर आपण कढई तापत ठेवूयात. तापलेल्या कढईमध्ये घालूयात अर्धा चमचा, छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा मेथ्याचे दाणे आणि अर्धा छोटा चमचा धणे. हे 4ही घटक आपण एक अर्धा मिनटं भाजून घेऊयात. इथे गॅस मात्र आपला लो फ्लेमवर असेल. साधारण भाजल्याचा वास यायला लागला आणि रंग बदलला की आपण त्यात घालूयात पाव कप ओल्या नारळाचा चव. नारळाचा चव व्यवस्थित भाजून घ्यायचा, कारण नारळाच्या चवामुळे चित्रान्नाच्या मसाल्याला एक वेगळाच स्वाद येतो. ओल्या नारळातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि खोबरं थोडंसं कोरडं झालं पाहिजे. मॉइश्चर कमी झालं की त्यात एक लाल सुकी मिरची घालून ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक घटकाचा ओलावा कमी जास्त असतो, म्हणून भाजत किंवा परतत असताना एकदम सगळं न भाजता एकामागून एक घटक ॲड करायचे. तुम्ही पाहू शकता आपले सगळे घटक भाजले गेलेले आहेत आणि त्याचा रंगही बदललेला आहे. भाजलेलं हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आणि त्याचं थोडं भरडसर पण कोरडंच वाटण करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता हे असं भरडसर वाटण तयार झालेलं आहे. गॅसवरती आता आपण एक पसरट पॅन तापत ठेवूयात आणि पॅन तापल्यावरती त्यात अंदाजे 2 चमचे रिफाईंड तेल घालूयात. घातलेलं तेल पॅनला सगळीकडे पसरवून घ्यायचं, म्हणजे चित्रान्नाची जी शीतं आहेत ती पॅनला चिकटणार नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा तापलेल्या तेलामध्ये 2 चमचे शेंगदाणे तळून घ्यायचे. साधारण रंग बदलला की ते लगेच काढून घ्यायचे. दाण्यानंतर आता 1 चमचा काजू तळून घ्यायचे. ते सुद्धा डीप फ्राय वगैरे करायचं नाही. दाण्यासारखा साधारण गुलाबीसर रंग दिसला की लगेचच काढून घ्यायचे. शेंगदाणे आणि काजू तळून झाल्यावर पुन्हा त्यात अंदाजे 1 चमचा रिफाईंड तेल घालायचं. चित्रान्नासाठी तडका करून घेऊयात. घालूयात अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे मोहरी जळत नाही. आता त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. अर्धा छोटा चमचा पांढऱ्या उडदाची डाळ. चित्रान्नामध्ये पांढऱ्या उडदाची डाळ कुर्रा अगदी मस्त लागते. एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि 1 लाल मिरचीचं बोंड. लाल आणि हिरवी दोन्ही मिरच्या व्यवस्थित फोडणीमध्ये तळून घ्यायच्या. दोन्ही मिरच्यांचा तिखटपणा फोडणीमध्ये उतरला पाहिजे. दोन्ही मिरच्या व्यवस्थित तळल्यानंतर आपण घालूयात 2 चमचे पंढरपुरी डाळ, ज्याला आपण डाळवं असं म्हणतो. डाळवं भाजलेलंच असतं बरं का, त्यामुळे ते फारसं तळायचं नाही. फोडणी तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये घालूयात मिक्सरमध्ये केलेलं भरडसर वाटण. हे सगळं वाटण फोडणीमध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे भरडसर वाटण कोरडं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ते फोडणीमध्ये एकजीव करायचं आहे. आता मिश्रणात घालायचे अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा हिंग. मोहरी तडतडल्यावर आपण गॅस बंद केला होता, तो आता आपल्याला पुन्हा चालू करायचा आहे आणि नंतर घातलेले हे हिंग, हळद, काळी मिरी पूड आपण त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. छान परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपला चरमरीत आणि चटपटीत असा चित्रान्नाचा मसाला तयार झालेला आहे.
पॅनवर झाकण ठेवून आता 1 मिनिटभर या मसाल्याला आपण एक वाफ आणूयात चांगली दमदमवून. 1 मिनिट झालेलं आहे. आपण झाकण काढून पाहूयात. अरे वा, मस्त मसाल्याला अगदी व्यवस्थित वाफ आलेली आहे. त्यात आता आपल्याला घालायचं आहे आपापल्या चवीनुसार बारीक मीठ. बारीक मिठाचा अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालायचं. साजूक तुपामुळे चित्रान्नाला पेशवाई चव येते. मगाशी तळून बाजूला ठेवलेले दाणे आणि काजू आहेत ते आता आपण त्याच्यामध्ये घालूयात. आणि आता हा आपला खराखुरा चित्रान्नाचा मसाला तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी वेळ आलेली आहे आपण शिजवून मोकळा केलेला भात घालण्याची. तो भात आता सगळा आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचा आहे. भात त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. सगळीकडून मसाला त्या भाताला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जे घटक घातलेले होते आपण ते सगळे त्या भातामध्ये एकजीव झाले पाहिजेत. तरच त्या चित्रान्नाला त्या मसाल्यांची चव लागते आणि तो भात चित्रान्न चविष्ट होतं. अशा पद्धतीने केलेलं चित्रान्न आपण प्रवासात नेऊ शकतो. जर किंचित गोडवा हवा असेल तर झालेल्या चित्रांना चिमूटभर साखर घालायची, पण ती तुम्ही नाही घातलीत तरी चालेल, ऑप्शनल आहे. अशा प्रकारे झालेल्या चित्रान्नावर झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढूयात. 1 मिनिट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता चित्रान्नाला दमदमून वाफ आलेली आहे. असं हे चमचमीत आणि चविष्ट चित्रान्न जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर त्यात लिंबू पिळू शकता. पण जर प्रवासात न्यायचं असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर लिंबाचा रस आवर्जून टाळा, म्हणजे चित्रान्नाची चव आंबूस होत नाही. वरून ठेवूयात 1 तळलेलं लाल मिरचीचं बोंड. गार्निशिंगसाठी पुन्हा ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूयात. काय मग मंडळी, आवडलं ना चित्रान्न? चला तर मग प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा.